नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मकर संक्रांती आणि त्याविषयीची माहिती. मकर संक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि हा सण सूर्याच्या उत्तरेच्या गतीला सुरुवात होण्याचे प्रतीक मानला जातो. मकर संक्रांत हा सौर कालगणनेवर आधारित सण आहे. त्यामुळे याची तारीख दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला निश्चितच असते. यावर्षी तारीख 14 जानेवारी 2025 आणि पुण्यकाळ आहे सकाळी 7:20 ते दुपारी 12:30. धार्मिक महत्त्व काय आहे तर या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी किंवा अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते असे मानले जाते. आध्यात्मिक महत्त्व सूर्याच्या उत्तरायण प्रवासामुळे दिवस मोठे होऊ लागतात, जे ऊर्जेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. कृषीविषयक महत्त्व मकर संक्रांतीच्या सणानंतर रब्बी पिकांची कापणी सुरू होते, म्हणून शेतकऱ्यांसाठी हा सण फार महत्त्वाचा आहे. मकर संक्रांतीचे प्रथा परंपरा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश संक्रांतीच्या दिवशी दिला जातो. तीळ आणि गुळाचा लाडू हा या सणाचा खास गोड पदार्थ आहे. हळदी कुंकू स्त्रिया हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात आणि पारंपरिक वस्त्रात सजतात. पतंग उडवणे विशेषतः गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात पतंग उडवितात. दानधर्म करणे या दिवशी तीळ, गूळ, उडदाची डाळ, वस्त्र, पैसे आणि अन्नधान्य शुभ मानले जाते. दान करणे शुभ मानले जाते. भोगी आणि कणकेचे भाकरी मकर संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे भोगी असतात. भोगी ही साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पालेभाज्यांचा विशेष आहार घेतला जातो. आता वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे मकर संक्रांत साजरी केली जाते. उत्तर भारत लोढी या नावाने साजरा केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायण, दक्षिण भारतात पोंगल नावाने 4 दिवसांचा हा सण साजरा होतो. बंगालमध्ये पौष संक्रांती किंवा गंगासागर मेळा प्रसिद्ध आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सूर्याच्या तेजाने तुमचे आयुष्य आनंदाने उजळून निघो. मकर संक्रांतीची पौराणिक कथासुद्धा आहे. भगवान सूर्य आणि शनीची कथा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात. शनी हा मकर राशीचा अधिपती आहे. या दिवशी सूर्य आणि शनी यांचा संबंध चांगला होतो असे मानले जाते. भगीरथाचे गंगा अवतरण या दिवशी राजा भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले होते. गंगा नदीचे पवित्र स्नान या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते. महाभारत कथा भीष्म पितामह यांनी उत्तरायण काळात देहत्याग केला होता असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ मोक्षप्राप्तीसाठी शुभ मानला जातो. सणामागील शास्त्रीय महत्त्व काय आहे तर सौर वर्षावर आधारित हा सण मकर संक्रांत हा सौर कालगणनेवर आधारित असून सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाच्या आधारे ठरवला जातो. उत्तरायणाची सुरुवात काळ 6 महिने असतो, ज्यामध्ये दिवस मोठे आणि रात्री लहान होतात. हा काळ देवतांना प्रिय मानला जातो. शरीर आरोग्य या काळात शरीराला उष्णता देणारे पदार्थ जसे तीळ, गूळ, मूग, उडीद, गाजर, पालेभाज्या यांचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. मकर संक्रांतीचे प्रादेशिक वैशिष्ट्य पाहूया. महाराष्ट्रात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा सणाचा मुख्य संदेश. महिलांकडून केले जाणारे हळदी कुंकू समारंभ हे आहे. हलव्याचे दागिने मुलींना दिले जातात. गुजरात आणि राजस्थान उत्तरायण नावाने साजरा केला जातो. पतंग उत्सव या दिवशी विशेष महत्त्वाचा असतो. तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने 4 दिवसांचा सण साजरा केला जातो. पहिल्या दिवशी घर स्वच्छ करून भोगी साजरी होते, तर दुसऱ्या दिवशी थाई पोंगल साजरा केला जातो.
ज्यामध्ये गोड भात तयार केले जाते. पश्चिम बंगालमध्ये गंगासागर मेळा प्रसिद्ध आहे. गंगा आणि समुद्राच्या संगमात लाखो भाविक स्नान करतात. मग पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहडी साजरी केली जाते. या दिवशी अग्नीभोवती नाचगाणी केली जातात. मकर संक्रांतीशी संबंधित आयुर्वेद आणि आरोग्य काय आहे? तीळ आणि गूळ. तीळ शरीराला उष्णता प्रदान करतो आणि गूळ पचन सुधारतो. संक्रांतीच्या काळातील थंडीशी लढवण्यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात. स्नान आणि सूर्यपूजा. या दिवशी उष्ण पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. सूर्यप्रकाशात असणे म्हणजे शरीरासाठी जीवनसत्व डी मिळवण्यासाठी मदत होते. संक्रांतीचे सोहळे आणि मनोरंजन. पतंग महोत्सव. अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबिरंगी पतंगांचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गोळा होतात. काही गावठी खेळ, गडबड गोंधळ, कबड्डी, बैलगाडा शर्यत अशा पारंपरिक खेळांचे आयोजन होते. मकर संक्रांतीशी जोडलेले सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. सामाजिक बांधिलकी. तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश सामाजिक सलोखा आणि सौहार्द वाढवण्यासाठी दिला जातो. मकर संक्रांत हा दानाचा सण मानला जातो. वस्त्र, अन्न आणि पैसे गरजू लोकांना दान करण्याची प्रथा आहे. सांस्कृतिक एकात्मतेमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा होणारा हा सण देशातील विविधतेत एकता दर्शवितो. आता काय करावे आणि काय करू नये? मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन. स्नान आणि पूजा. आता आपण पाहूया काय करावे. स्नान आणि पूजा. सूर्योदयाच्या वेळेस गंगेच्या अथवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करा. पवित्र जल उपलब्ध नसेल तर घरी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. तीळ आणि गुळाचे सेवन करावे. उष्णता देणारे पदार्थ जसे तीळ, गुळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यात जल भरून त्यामध्ये तांदूळ, कुंकू आणि फुले टाकून सूर्याला अर्पण करा. दानधर्म करा. गरजू लोकांना तीळ, गूळ, लोकर, वस्त्र, ब्लँकेट, धान्य, अन्नदान किंवा पैसे दान करा. हळदी कुंकू समारंभ करा. स्त्रियांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून सण साजरा करावा. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.